त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी जी गेल्या काही दिवस चर्चेत आहे। BS3 इंजिन बंद झाल्यानंतर गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांना किती तोटा झाला हे माहित नाही, मात्र या निर्णयाने राज्य परिवहन विभागाची मात्र चांदी झाली आहे। कारण 30 आणि 31 मार्चला गाड्यांवर भरघोस सूट मिळाली, ग्राहकांच्या गाड्यांच्या शोरूमवर उड्या पडल्या। याचा सर्वाधिक फायदा राज्य परिवहन विभागाला झाला। गाड्यांच्या नोंदणी शुल्कापायी विभागाला तब्बल 100 कोटींचा फायदा मिळाला आहे। नोटबंदीनंतर गाड्यांच्या विक्रीत घट झाली होती, त्यामुळे परिवहन विभागाला यंदाच्या कमाईचं टार्गेट पूर्ण करणं अवघड होऊन बसलं होतं। कृष्णा कंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, भरघोस फायदा मिळालाय परिवहन महामंडळाला। निश्चितच दीपक, परिवहन महामंडळासाठी म्हणजे आरटीओ साठी 3 मुहूर्त 3.5 मुहूर्त जे आहेत ते महत्त्वाचे असतात। मात्र यावेळी BS3 वाहनांवरच्या इंजिनच्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने जी बंदी घातली होती, त्यामुळे आरटीओला हे 4.5 मुहूर्त मिळालेत असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण 31 आणि 31 मार्च या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती BS3च्या वाहनांची विक्री झाली। खरं तर 6,700 कोटी रुपयांचं टार्गेट असतं आरटीओला महाराष्ट्रामधून, मात्र यावेळेस त्यांना 100 कोटीची अधिक निधी जो आहे तो या BS3च्या इंजिनमुळे मिळालेला आहे बंदी घातल्यामुळे। आणि यामुळे जे वडाळ्याचं जर एक उदाहरण सांगायचं झालं दीपक, तर 30 कार आणि 70 टू व्हीलरची या ठिकाणी विक्री रोज होते अशी त्या ठिकाणी सांगण्यात येतं। मात्र 30 आणि 31 या 2 दिवसामध्ये जवळपास 65 कार आणि 138 टू व्हीलर्स, आणि त्याहीपेक्षा औरंगाबादेतलं उदाहरण सांगायचं झालं तर पाडव्याला 1500 गाड्या विकल्या गेल्या होत्या, टू व्हीलर आणि फोर व्हीलर। मात्र या 2 दिवसामध्ये जवळपास 3000 गाड्या विकल्या गेल्यात, आणि त्यामुळे आरटीओ मालामाल झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि 99% टार्गेट आरटीओचं पूर्ण झालेलं आहे। आणि यावेळी 100 कोटीचा फायदा या BS3ची जी वाहनं आहेत ती सुप्रीम कोर्टाने त्याच्या ज्या इंजिनवरची बंदी घातली होती त्यामुळे आरटीओला मिळाला आहे। लोकांच्या हातात गाड्या आहेत आणि आरटीओ देखील मालामाल झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल। यामध्ये आरटीओला यावेळी 3.5 नाही तर 4.5 मुहूर्त मिळाले, आणि त्यामुळे आरटीओला नोटबंदीचा जो परिणाम होईल गाड्यांच्या विक्रीवर असं वाटत होतं, मात्र तो नुकसान जे आहे ते या BS3च्या वाहनाने भरून देखील काढलेलं आहे दीपक। त्यामुळे BS3 इंजिनावरची बंदी आणि परिवहन विभागाची चांदी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।